नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या अंतर्गत 12 जानेवारी 2025 रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले. स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 अंतर्गत सामायिक प्रवेश परीक्षा संघ लोकसेवा आयोग, नागरी सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्य सेवा, अभियांत्रिकी सेवा आणि न्यायिक सेवा, राजपत्रित गट ब गट क कर्मचारी निवड आयोग, वर्ग 3 परीक्षा पोलीस व मिलिटरी प्रशिक्षण, बँक, IBPS, LIC, रेल्वे इत्यादी तत्सम स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण संदर्भातील पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरता निवड झालेल्या उमेदवारासाठी प्रशिक्षण संस्था निवडीबाबतची विकल्प लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर त्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्यातील बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती, RT या संस्थांच्या लाभार्थी गटांकरता राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 करता विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरता सर्वकष धोरणांतर्गत सामायिक प्रवेश परीक्षा CET आयोजन बार्टी पुणे मार्फत करण्यात आले. त्यानुसार बार्टी पुणे मार्फत उमेदवारांना प्राप्त पर्सेंटाईल स्कोर आरक्षणानुसार तात्पुरती निवड यादी व प्रशिक्षण यादी 15/12/2025 रोजी बार्टी पुणेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्या नागरी लोकसेवा आयोग जे आहे, त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट ब गट क स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, बँकिंग, LIC आणि IBPS तत्सम पूर्व परीक्षा ज्या आहेत त्यासोबतच पोलीस भरती, मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण, कर्मचारी निवड आयोग वर्ग 3 परीक्षा पूर्व प्रशिक्षण या सर्व परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या पूर्व प्रशिक्षण 2025-26 करता जे आहेत सदर स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण करता प्रशिक्षण संस्थेत निवड करण्याकरता ऑनलाईन विकल्प देण्यासाठीची लिंक जी आहे तर ती 12 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर त्या संदर्भातलं आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी वरील पदांसाठी प्रशिक्षणासाठी अर्ज केले होते आणि जे पात्र झालेले आहेत तर त्या सर्व उमेदवारांनी विकल्प संस्था निवडण्याचे विकल्प निवडण्यासाठीचे आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे तर त्या संदर्भातली संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन आले होते. तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहे ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असते. ते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायलाही विसरू नका. आणि ही जी बार्टी पुणे मार्फत 2025-26 करता राबवण्यात येणाऱ्या योजनांचा तपशील जो आहे तर तो खालीलप्रमाणे असणार आहे. तर UPSC नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दिल्ली येथे 11 महिन्याचा कालावधी असणार आहे. प्रशिक्षण जे आहे तर ते मोफत असणार आहे. विद्यावेतन जे आहे ते 13,000 प्रतिमाह प्रति विद्यार्थी असणार आहे. अनुषंगिक लाभ जे आहे ते 18,000 प्रति विद्यार्थी एक वेळ असणार आहे. प्रवास खर्च जो आहे तो 10,000 एक वेळेचंच असणार आहे. त्यानंतर UPSC नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण महाराष्ट्रामध्ये जर घ्यायचं असेल तर त्यांना 11 महिन्याचा कालावधी असणार आहे. प्रशिक्षण जे आहे ते मोफत असणार आहे. विद्यावेतन 13,000 रुपये प्रति विद्यार्थी प्रतिमाह असणार आहे. त्यांना अनुषंगिक लाभ जो आहे तो 18,000 प्रति विद्यार्थी एक वेळ असणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 11 महिन्याचा असणार आहे. प्रशिक्षण जे आहे ते मोफत असणार आहे. विद्यावेतन जे आहे तर ते 10,000 प्रति महिना प्रति विद्यार्थी, अनुषंगिक जे आहे तर ते 12,000 प्रति विद्यार्थी एक वेळ असणार आहे. हे जे लाभ आहेत तर त्याच्या संदर्भातली पण संपूर्ण डिटेल जे आहे ते याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. तरी जे विद्यार्थी बार्टीसाठी अर्ज केलेले होते आणि पात्र झालेले आहेत तर त्यांच्यासाठी विकल्प निवडण्यासंदर्भातलं आलेलं हे 12 जानेवारी 2026 रोजीचं अपडेट आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.